तर गुरुपौर्णिमेनिमित्त आज साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये लाखो भाविक दाखल झालेत। मंदिरांची फुलांनी सजावट करण्यात आली आहे। हजारो पालख्या शिर्डी नगरीत दाखल झाल्या। साईबाबांचं मंदिर आज दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। शिर्डीत हा उत्साह 3 दिवस असतो। हा सोहळा 3 दिवस सुरू असतो। मंदिर परिसरातून आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी घेतलेला आढावा पाहू। आपण श्री साईबाबाच्या नगरी शिर्डी या ठिकाणी आहोत। शिर्डीमध्ये 3 दिवस हा मोठा उत्साह चालतो गुरुपौर्णिमेचा। अनेक भक्त, लाखो भक्त बाबांना गुरुस्थानी मानतात आणि ह्या ठिकाणी कोणी पालखीने येतं, बरेच जण वेगवेगळा प्रवास करून येतं। आपण बघू शकतो लाखो भाविक ह्या शिर्डीला आता आलेले आहेत। आपण जो कळस आहे, जो कळस या ठिकाणी आपल्याला साईबाबाच्या मंदिराचा दिसत आहोत आणि 4 नंबर गेटला आपण या शिर्डीच्या मंदिराच्या परिसरात आहोत। या ठिकाणी बरेचसे भक्तगण आलेले आहेत। आपण कुठून आलेले आहात आणि काय सांगाल, दर्शन झालं का आपलं? पुण्यावरून आले। आमची पालखी आहे आतमध्ये। आमची पालखी पुणे ते शिर्डी चालत येतात सगळेजण। 10 दिवस आमची 10 दिवस पालखी असते आमची। पुण्यातनं कसबा पेठेतून ग्रामदैवत आहे आमचं पुण्याचं, तिथून पालखी निघते, ती आमची इथे शिर्डीपर्यंत चालत येते। संख्या गर्दी आहे आणि संपूर्ण परिसर 4ही गेट आज बंद करण्यात आलेला आहे आणि बाहेरचा जो परिसर आहे अर्धा किलोमीटर पर्यंतचा तो अर्धा किलोमीटर परिसरांत वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला आहे, जेणेकरून भाविकांना आल्यानंतर शिर्डीमध्ये कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीचा आणि पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या शिर्डीमध्ये आज दिसून येत आहे। ज्यांनाही साईबाबाचं दर्शन घ्यायचं असेल, हे आज मंदिर साईबाबाचं रात्रभर खुलं राहणार आहेत आणि हा उत्साह 3 दिवस साईबाबांचा या ठिकाणी चालतो। संपूर्ण भारतभरातून या ठिकाणी भाविक येतात आणि आपल्या गुरुस्थानी असलेल्या बाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणून निघतात। उद्या देखील ह्या मंदिराचं आपल्याला पूर्णपणे दर्शन घेता येणार आहेत। कॅमेरामन अमर सोळंकीसह शिर्डी येथून किशोर बेलसरे, NDTV मराठी।